ओके. सो इथून तर मोमेंटम आलेली आहे आणि मार्केट खाली जायला म्हणजे जी मोमेंटम यायची होती ना आपण तिथं अवेलेबल नव्हतो. सो इथं आपण कॅच करू शकलो असतो. 90% चान्स होता इथून आपण कॅच केली असती. बट आता तर नाही. आता मी वेट करेन ह्या एरिया जवळ मार्केट येईल तर आपण एक सेलिंगचा प्लॅनचा विचार करू शकतो. हम्म? जर सिच्युएशन छोटी मोमेंटम आली तरी आपण कॅच करू, काही प्रॉब्लेम नाहीये. निफ्टीमध्ये मला एक वेळेस चेक करू द्या निफ्टीचा कॉल कुठला घ्यायचा काय नाही. आता समजा आपल्याला सी किंवा पी घ्यायचा असेल. आता इथं जर घ्यायचा असेल तर आपण 26,000चा घेणार. 26,050, 26,050, 25,100 वरती आहे ना, 50चा घेणार आपण. 26,050चा घेणार बघा हा. पी जर इथं ते प्लॅन सेल करायचं मारणार असं, काय सेल करणार ना? नाही नाही फिक्स नाही काही अजून. जर आपला प्लॅन झाला तर आपण सेलचा तर प्लॅन ती गोष्ट आहे ना. हा. जर मार्केट ह्या हा, कारण की लोकेशनला आलं, कन्फर्मेशन भेटलं तर आपण सेलचा प्लॅन करू. तर इथे एवढे मुवमेंट दिसते पण ऑप्शन चेन मध्ये जे आपण बघतोय ना ग्राफ त्याचा हम्म. त्याच्यात नाही दिसत मुवमेंट का एवढी. कारण की मार्केट बघा वन साइडेड नाही जाते ना, खालीवर खालीवर, त्याच्यामुळे तिकडे मोमेंटम नाही येणार. बघा मार्केट खूप साइडवेज आहे आज. म्हणजे सर खाली बँक निफ्टीमध्ये करा मग त्यापेक्षा. आलंय ते मार्केट खाली, पण एवढं फास्ट नाही आलंय. ज्या दिवशी मोमेंटम होती ना तेवढी फास्ट मोमेंटम नाही आज. आज खूप अशी स्लो मोमेंटम आहे, साइडवेज आहे. कारण की इयर एंड आहे हा. इयर एंडला लोक कमी ट्रेडिंग करतात. ठीक आहे, स्टॉप घेतात किंवा इंटरेस्ट कमी असतो. नवीन वर्षाची सुरुवात करतात. सो 1 जानेवारीला असं एक सायकोलॉजी असते ना की नवीन वर्षाचे मी इन्व्हेस्टमेंट करेल. सो ते शुभ असेल असं तसं. हे त्याच्यामुळे फॉरेन लोक पण ख्रिसमस मुळे बाहेर जातात ना हम्म सर एंडिंगला. त्याच्यामुळे त्याच्यामुळे पण जरासं थोडस आहे, खूप साईडवेज आहे मार्केट आज. पण ठीक आहे, आपण काहीतरी कॅच करायचा प्रयत्न करू. जे भेटेल ते भेटेल. बट अजून नाही. चांगली कन्फर्मेशन आली का मग आपण करू. ठीक आहे, तोपर्यंत मी थोड्याशा लेवल ड्रॉ करून ठेवतो. बाईंग साठी ठीक होतं. 26,000ची लेवल तोडू शकता सर. बरं बरं, बघू आपण. ब्रेक केलं तर ठीक आहे, नाही केलं तर नाही. एक सर मिनिट. गॅप फिल इकडे करा ना थोडा चार्ट. हम्म, हा जो गॅप दिसतोय तो गॅप फिल करण्यासाठी येऊ शकतं का मार्केट? कुठं इथं खाली? 5 मिनिटाच्या कॅन्डलला, 5 मिनिटाच्या कॅन्डलला. हा, इथून खाली येऊ शकते इथपर्यंत. मग इथं आलं तर आपण बघू काहीतरी. पण तुम्ही बघू शकतात काहीतरी राऊंड नंबर आपला इकडं होता ना खाली. ठीक आहे. इथून आपण एक सेलिंगचा प्लॅन करू शकतो या एरियामधून. बट फायनल नाही आहे, फक्त ते लोकेशन आहे आपलं. आपलं लोकेशन ते होतं. एक हे पण होतं. बट इथून मार्केटमध्ये मोमेंटम येऊन गेली. सो आता ते तर काही करणार आपण मध्ये काही करणार नाही ना असं. लोकेशनला येऊ द्या. तोपर्यंत मी इकडे स्टडी करतो. जस्ट वेट. सर हे पी का? हा, पी जस्ट मी ते ठेवलेलं आहे, घ्यायचं नाही काय अजून. ओके. मी सांगेन तुम्हाला तेव्हा घ्या. ते काय झालं त्या दिवशी थोडंसं आपलं सिलेक्शन करण्यात थोडा वेळ गेला ना, मिस झाला आपला. मला वॉच करू द्या. इंटेन्शन, मेजर इंटेन्शन तर बाईंगचं आहे. तो चान्स थोडासा हुकला आपला लेट झाल्यामुळे. पण छोटीशी सेलिंगचा आपण विचार करू शकतो. पण निफ्टीमध्ये ठीक आहे. मी तुम्हाला लगेच सांगेन बाय किंवा सेलचं कन्फर्मेशन मला भेटल्यावर. ठीक आहे, एक सेलिंग, मला सेलिंगची एक सिच्युएशन दिसते. एक सेलिंग प्रेशर क्रिएट होताना दिसतोय मला. ठीक आहे.
फक्त तो लोकेशनला नाही आपल्या, सो तो एक मायनस पॉइंट आहे. लोकेशनला आलं तर आपण इंटरेस्ट घेऊ. ठीक आहे. कधी कधी ट्रेड म्हणजे नाही पण भेटत लवकर, सो वेट करू आपण. ती थोडी इकडची स्क्रीन बघतोय मोठी, याच्यात मला हिस्ट्री वगैरे दिसते व्यवस्थित म्हणून, बाकी काय नाही. पण मार्केट असं असं फास्ट मोमेंटम नाही करत आहे आज बरं का. एक हळूहळू जाते वर खाली, हळूहळू जाते. सर हा स्टॉक कुठून घ्यायचा आहे? सर्च निफ्टी करायचा 50. डायरेक्ट, निफ्टी 50चा आहे 26050, डायरेक्ट सर्च करायचं तुमच्या ॲपमध्ये ओके. आणि त्याला बाय करायचा. ठीक आहे, पण अजून नाही, मला कन्फर्मेशन भेटली तर. ओके ओके. पीई ला बाय करायचं ना? हा, पीई ला बाय करायचा. हम्म. अं, एवढी बिग कन्फर्मेशन नाहीये. एक आहे इथं कन्फर्मेशन, पण एवढी स्ट्रॉंग नाहीये. वेट करू आपण अजून. ठीक आहे, तिथं वर आला ना बेस्ट होईल. मेजर इंटेन्शन याचं बाईंगचं आहे, बट आपण इथून एक सेलिंगचा छोटासा प्लॅन करू. इथपर्यंत पण आला तर ठीक आहे. असं सो सर 26050 ला बरेच दिसत आहेत, कोणतं घ्यायचंय नाही एक्झॅक्ट? लेटेस्ट जे वरचं आहे ना तेच घ्यायचं, जे टॉपला आहे ते. आता एक्सपायरी अपकमिंग कुठली आहे ती घ्यायची. मी एक मिनिट सर्च करतो माझ्या ॲपमध्ये. हो हो. सर तो 30 58 59 डिसेंबरचे रुपये चालू अपकमिंग ठेवायचा आता. आहे ना. काय झालं? 30 डिसेंबरचे म्हटलं आता अपकमिंग. 30 डिसेंबर दाखवत आहे. हा, मग 30 डिसेंबरच घ्या. सर ज्याची किंमत 58 59 चालू आहे तो आहे ना. एक मिनिट. पी, हा, 5890. 58 59. नाही नाही, पी म्हणतोय आपण, सी नाही, तो वरचा आहे सी, त्याची 74 आहे, तो सी आहे. ठीक आहे, पी 5890 आहे. 58 आहे, 59 58. हा. हम्म, 59. 30 डिसेंबर 2025, 26050 पी. म्हणजे आपलं काही फिक्स नाही अजून, फक्त आपण तो प्लॅन करू शकतो तिथं. सर पी किंवा सी बायच करायचं ना. हा, बायच हॅलो करायचा. बोला सरजी, बोला बोला. मी बघा तुम्हाला एक चार्ट पाठवला तो बघा ना, निफ्टीचाच बघा 5 मिनिटाच्या गांड्याला पाठवलेला आहे. हा, एक माझं प्रिडिक्टेशन सांगतोय मी. हा, ठीक आहे. ठीक आहे, हा करा जो तुम्ही. गॅप आहे ना सर, हा हम्म, जो गॅप आहे ना, हम्म, हम्म, जो ग्रीन कॅन्डल आहे तो, हा गॅप आहे ना, पण माझ्या, हा हे बघा हा तुम्ही, इकडचा इकडचा कळतंय ग्रीन मला, ते ग्रीन कॅन्डल. कळतंय. हे बघा, पण काय माहितीये का, इथं मागे आहे ना एक हा हा जशी लेवल आहे, आर एस लेवल आहे, तिला रिस्पेक्ट देते मार्केट. बघा, तुम्हाला दाखवतो मी डेली मध्ये, म्हणून तिथून रिॲक्शन आले. हा बघा, रेजिस्टन्स ब्रेक मेक हा सपोर्ट, हा आलं लक्षात, म्हणून बरोबर बरोबर तिथून बरोबर. रिस्पेक्ट येत आहे. ठीक आहे, सगळ्याच गोष्टी मी इथं शेअर करू शकत नाही, फक्त अंदाज लावून घ्या. काय शिकवायला गेलो तर मग आपला ट्रेड वगैरे ह्या गोष्टी सुटतात. बरोबर बरोबर. हो सर, हा लाईव्ह चालू आहे. सेलिंग मोमेंटम आली आहे इथून. ठीक आहे, काही हरकत नाही, हे ठीक होतं, बट एक्सपेक्टेशन माझी इथं यायला पाहिजे मार्केट, असं आहे. बाकी ओके. 1 2 आलंय मार्केटवर, थोडासा येऊ द्या त्याला. बरं, इथं इथं थोडं साईडवेज होऊ द्या, आपण त्याला नक्की प्लॅन करू. ओके ओके ओके.
त्याने कन्फर्मेशन द्यायला पाहिजे. आता येतंय मार्केटवर. ठीक आहे. आता समजा एक लॉट जर घेतला आपण तो पीईचा बाय केला तर किती रुपये लागताय त्याला? काहीतरी 4,000 रुपये लागताय ना? हम्म? हम्म. 58-59 ला जर घेतला तर 4,000 रुपयाच्यावरून खर्च येतोय. ठीक आहे. काय हरकत नाही. तुम्हाला किती घ्यायचं तुमची इच्छा. पण शक्यतो कमी घ्या. हम्म? हम्म, ठीक आहे. ओके 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 ओके. ठीक आहे. करा बाय पीईला. बाय करा. 58.25 अराउंड आहे. करू शकतात. 25-40 कन्फर्मेशन अजून भेटली तर ठीक आहे. कोणता बाय करायचा? हा काय 26,050. झाला सर बाय. ओके. ठीक आहे. सर इथे 65-58 असे दिसत आहेत MRP. 58 ला बाय करा ना तुम्ही. 58 प्राइस आहे त्याची. 58 करू का? 58-59 प्राइस आहे त्याची. ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. ओके आहे बघा. हो बाय करायचा. सर एक्झिट होताना एक्झिट ऑल करायचं का एक्झिट ऍट मार्केट करायचं? एक्झिट ऑल करायचं पण वेळ आहे अजून. शॉर्ट बघा मार्केटमध्ये मोमेंटम फास्ट झाली. आपण एकदम टॉपला घेतला त्याला इथं फक्त थोडस ऑब्झर्व करू. काय हरकत नाही. चल आज आणि नीचे. एक्झिट ऍट मार्केट करायचं ना सर? हा वेळ आहे अजून एक्झिट करायला. डोंट वरी. सर पी बाय करू का? हो सर सांगितलं मी 4 वेळेस. हे काही इथं लिहिलंय मी. तुम्ही लेट जर केलं तर तुमचा स्टॉप लॉस मोठा होईल असा विषय. ठीक आहे. मोमेंटम यायला पाहिजे इथून सेलिंगची. ठीक आहे. वाट बघू आपण. काही प्रॉब्लेम नाही. आली मोमेंटम. ठीक आहे. इथं रेड कॅन्डल बनेल आता. थोडंसं मार्केट साइडवेज आहे ना. काही हरकत नाही. ओके आहे. थोडं स्लो येते खाली. 59 चालू आहे ना आता. 59.25 50 65 आली मोमेंटम. इथून रिकव्हरी नको व्हायला. हा ओके. गुड गुड गुड. ओके राईट. आपला पूर्ण डिसिजन ओके आहे. आता तुम्ही काय करा. स्टॉप लॉस तुमचा आहे ना. बघा तुम्हाला सांगण्यात मी नाही घेतला कारण की मी घ्यायला गेलो असतो तुम्हाला सांगण्यात थोडंसं मिस झालं असतं. एक पीई तुम्ही आता आहे ना याला 57चा स्टॉप लॉस लावून द्या. 57च्या अराउंड म्हणजे खूप कमी स्टॉप लॉस असेल किंवा 56चा लावा. काही प्रॉब्लेम नाहीये. 60च्या लगभग आहे मार्केट आता. तर स्टॉप लॉस कसा लावायचा? त्याला क्लिक करा. हे बघा तो जो काही बाय केला असेल त्याला क्लिक करायचा. स्टॉप लॉस नाव असेल ते. हो आहे ना सर. हा स्टॉप लॉसवर क्लिक करा आणि तिथं 57 प्राइस टाकून द्या म्हणजे सेफ होऊन जाणार ट्रिगर आपण. प्राइस म्हटलंय. ट्रिगर प्राइस. हा 57 टाका. मोमेंटम आपली म्हणजे आपण व्यवस्थित कॅच केलाय त्याला वर. फक्त तो इथून जर रिकव्हरी झाली ना म्हणजे आपण स्टॉप लॉस हिट होऊन जाऊ. आपण सेफ निघून जाऊ. 57 टाकून द्या. आणि हा एक सर टर्निंग तो पॉइंट तर आहे. 58 ला बाय सर झाले. सेल 58 स्टॉप ला लॉस बाय का झालेला आहे आता. सेल टार्गेट? असू द्या ना मग. पर्सेंटेज सांगा ना. पर्सेंटेज नका करू. 57 प्राइसला टाकून द्या. 57 पॉईंट समथिंग काहीतरी. आपण 58 ला बाय केलाय म्हणजे 1 पॉईंटचा स्टॉप लॉस असेल. काही हरकत नाही. साइडवेज आहे मार्केट. थोडंसं वर आलं तर तो 57 टाका. ठीक आहे. सर स्टॉप लॉस सिलेक्ट केल्यानंतर प्लेस सेल ऑर्डरला क्लिक करायचं ना? हम्म हम्म हम्म. म्हणजे 1 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस आहे. 58चा काहीतरी आपली एंट्री आहे. आता काय आज थोडंसं मार्केट खूपच स्लो. त्या दिवशी मोमेंटम फास्ट होती. डिपेंड करतं की आज कशी सिच्युएशन चालू आहे. पण आपल्या डायरेक्शनला आहे. टर्निंग पॉईंट होऊ शकतो तर हाच होऊ शकतो. आपला स्टॉप लॉस हिट होईल. नो प्रॉब्लेम. पण आपण सेफ आहेत. काही आपला लॉस जास्त होणार नाही. आणि जर मोमेंटम खाली आली तर व्यवस्थित प्रॉफिट होईल आपल्याला. डोंट वरी. सर तुमच्या इथे खाली काय येत आहे मार्केट? तुमच्या इथं येत नाही का?
वरती जात आहे. पीचा चार्ट हो, बघताय पीईचा तुम्ही. चार्ट आहे तो वरतच जाणार ना, हा पण पीई घेतलाय तर. हो, पी घेतलाय. हा तो वर जाणार, हा खाली येणार तर तो वर जाणार. हम्म? अच्छा अच्छा अच्छा, ओके हम्म, ओके. ठीक आहे. म्हणजे आपण सेफ आहेत आता बिलकुल. ठीक आहे. टार्गेट काही घ्यायचं नाही सर अजून. नाही नाही, टार्गेट अजून नाही घ्यायचं. काय प्राइस चालू आहे आता? 60.30, हा प्रॉफिट मध्ये आपण, डोंट वरी. येऊ द्या. 60.75, मोमेंटम 61, कम 61, 40. आली आली, मोमेंटम आली. व्हेरी गुड. फक्त ती मोमेंटम कंटिन्यू आली. मोमेंटम प्रॉपर आहे. मोमेंटम फक्त ती कंटिन्यू खाली यायला पाहिजे व्यवस्थित. इथून जर रिकव्हरी झालं ना, ते आपला स्टॉप लॉस हिट होईल. काही प्रॉब्लेम नाही, आपण सेफ आहेत. सगळ्यांनी स्टॉप लॉस लावायचा आहे. ती मोमेंटम दिसते, बाय चान्स ती फेक मध्ये कन्वर्ट होईल किंवा खरीच पण येऊन जाईल, कारण की हा टर्निंग पॉईंट येऊ शकतो इथून, म्हणून मी सांगतोय तुम्हाला. स्टॉप लॉस राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. 57चा कंट्रोल खाली वीक बनायला पाहिजे. ही कॅन्डल जर आहे ना, ह्या कॅन्डलला जर मोठी वीक बनली तर अजून मोमेंटम येईल. ओके, व्हेरी गुड. वीक बनायला पाहिजे. सर येस. स्टॉप लॉस पेंडिंग मध्ये दिसतो ना? हा, पेंडिंग मध्ये असतो स्टॉप लॉस. तो हिट झाला म्हणजे तुम्ही बाहेर. म्यूट करा बाकीच्यांनी, म्यूट करा. बाकीच्यांनी म्यूट करा प्लीज. हा. खाली येत आहे सर मार्केट. येऊ द्या येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, ते 100% आपल्या डायरेक्शनला नाही जाणार. फक्त आपल्याला एक टॉप घेतला आहे आपला. हा हम्म, जर बनवू शकतो व्यवस्थित मोमेंटम तर ठीक आहे, नाही तर वर गेलं तर सोडून देऊ, कारण की हा पण टर्निंग पॉईंट क्रिएट होऊ शकतो, म्हणून सांगितलं मी. ओके. कारण की मार्केट थोडं आज एक साईडवेज आहे भरपूर. इथं तुम्ही बघू शकतात किती वेळ साईडवेज आहे मार्केट, आणि वर पण गेलं तर स्लो गेलं. सो ठीक आहे, आपलं ट्रेड घ्यायचा होता एक प्रेडिक्शन म्हणून घेतलाय आपण. इथून बघू काय रिकव्हरी होते. येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. आज मार्केटमध्ये असं बघा, वीक जास्त आहेत, खाली वर असं. कितीला आलं? 58 ला का 57 ला? आज फॉरेन लोक नाही येत सर जास्त प्रमाणात. हम्म. ठीक आहे, आपला एकूण क्रिसमसचे 10 दिवस जे आहेत ना, ते डायरेक्ट सापडणारच नाही आपल्याला. 59.70 ला आहे ना, 59.80. 69, ठीक आहे, 65, 70 ला आहे. काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित आहे. हो सर 69 सेफ आहे, 74. सेफ आहे. 60 ला आहे. हम्म, 60 ला आहे अराउंड, 60, नो प्रॉब्लेम. 60 ला आहे, 60 ला हे आहे. बघा, आता ट्रेड असा घ्यायचा की त्याच्यात तुम्हाला स्टॉप लॉस जो आहे तो छोटा असेल. आता इथं बघा, एकच पॉईंटचा स्टॉप लॉस आहे आपला, आणि प्रॉफिट बघा किती मोठा आपण घेणार. असे ट्रेड असेल तर तुम्ही सक्सेस होणार. हे असतं. बाकी मोठे मोठे स्टॉप लॉस लावून काही उपयोग नाहीये. ठीक आहे, आपल्या डायरेक्शन मध्ये मार्केट जास्त वेळ असलं, हेच म्हणजे हीच मोठी गोष्ट आहे. 61 चालू आहे आता. बघू 61च्या वर गेलंय मार्केट. बघू मोमेंटम येते का. 60च्या वर आहे. हम्म. जर रिकव्हरी झालं पण समजा गेलं नाही मार्केट आपल्या डायरेक्शनला, तरी काही प्रॉब्लेम नाहीये. खूप छोटा लॉस होईल, कारण की आज मार्केट साईडवेज बघू शकतात. बट आलं व्यवस्थित इथं तर आपण कमीत कमी इथपर्यंत घेऊ शकतो टार्गेट. कमीत कमी इथपर्यंत, जास्तीत जास्त याच्या खाली किती? जाऊ शकतं. डोंट वरी. तसं मी तुम्हाला सांगेल एक्झिट व्हायचं, पण थांबा, आपल्याला व्यवस्थित भेटलंय मार्केट लोकेशनला. एकदम टॉप भेटलाय, छान आलंय खाली. ओके, खालीवर. सो काय आता 61च्या अराउंड आहे प्राइस. टाइम डिके जातो ना त्याच्यामुळे, पण यायला पाहिजे खाली थोडंफार का असे ना या प्राइसला. याचा टाइम डिके जातो सर. जास्त वेळ टाइम स्पेंड केला ना मार्केटने, टाइम डिके जातो. आलंय वर परत, पण ठीक आहे. ओके, इट्स ओके. ठीक आहे, मी काय म्हणतो आता, खाली यायला पाहिजे होतं, ते पाहिजे तसं येत नाहीये. फक्त आपल्याला छोटं टार्गेट होतं खूप, पण ते येत पण नाही एवढ्यापर्यंत.
मला एक कन्फर्मेशन बघू द्या बरं का. छोटं टार्गेट घेऊन एक्झिट करू का? नाही थांबा एकच मिनिट, ही कॅन्डल बघू द्या मला कशी बनते. ओके, रेड कॅन्डल बनायला पाहिजे, ही बनते है. वेट वेट. ओके, खाली खाली. ऍक्च्युली मेजर बॉटमला आहे मार्केट, त्याच्यामुळे मोमेंटम खाली कमी येते. ठीक आहे, वेट करू आपण. ही कॅन्डल कशी बनते त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, एक्झिट करून टाका. हम्म? करा एक्झिट, ही कॅन्डल काही बनत नाही पाहिजे तशी आपली. एक्झिट करून टाका, काही जास्त नाही प्रॉफिट. साईडवेज असल्यामुळे काही जास्त वेळ थांबू शकत नाही. 60-61 ला असेल ते एक्झिट करून टाका. 59-60 ला. एक्झिट करा सगळ्यांनी, नो प्रॉब्लेम. एक्झिट करा, मार्केट वर जाऊ शकते इथून. सर एक्झिट ॲट मार्केट का? हा, करून टाका एक्झिट ॲट मार्केट, नो प्रॉब्लेम. काय ते बराच वेळ टाइम स्पेंड करतो. 112 रुपये. ठीक आहे, काही हरकत नाही. प्रेडिक्शन बघा, ही मोमेंटम आहे ना, आता इथून मोमेंटम जर फास्ट आली असते ना, तर आपल्याला बघा किती वेळ घेतला मार्केटने. 1 वाजून बघा वर जाते, 1 वाजून 32 मिनिटं. तर एक 10 मिनिटं घेतले ना एवढ्या टाइमला. इथून इथपर्यंत यायला पाहिजे होतं. लगेच आलं असताना लगेच प्रॉफिट चांगला बुक करून आपण एक्झिट झालो असतो. ठीक आहे, आता एक्झिट आहे लॉस सगळ्यांसाठी. लॉस तर नाही झाला नाही ना, नाही नाही, प्रॉफिटच बिलकुल झाला काही पण प्रॉफिट झाला. आणि बघा आपण डिसिजन का घेतला ते तुम्ही बघू शकता. इथून बघा मोठ्या कॅन्डल ग्रीन बनायला लागल्या. ठीक आहे, सो खाली पण आला. आता मार्केट पण खूप स्लो येत आहे, ते मला फास्टची एक्सपेक्टेशन होती. आणि वर गेलं, नो प्रॉब्लेम. आपलं काही आता नाहीये त्याच्यात, कारण की इथंच दिसलं होतं मला मार्केट थोडंसं बोर आहे. इथं एक एंट्री झाली असती बरं का आपली, पण इथं नव्हतं. बघा मार्केट वर जात आहे लगे. म्हणजे निघायचं कुठं हे पण इम्पॉर्टंट असतं तेवढंच. फक्त एंट्री करायचं हे इथं तेच महत्वाचं चुकचं नसतं. सर. ठीक आहे. इथं निघायला वेळ लागतो. थांबा थांबा, पैसे गेले का मग निघतो आम्ही. आता मार्केट कितीला आलं ते 59-60 ला आहे, तरी पण इनडायरेक्टली आपण प्रॉफिट मध्येच आहे. कोणी आता एक्झिट झालं वगैरे, पण ते साईडवेज होतंय खूप. त्याच्याबद्दल मी सॅटिस्फाय नाहीये. किंवा इथून खाली पण गेल्या, सो नो प्रॉब्लेम. सॅटिस्फॅक्शन नाही माझं. सर आता आपण एक बाय केलं होतं आणि आता एक सेलची ऑर्डर दिसते एक्झिक्यूट मध्ये, दोघी ऑर्डर दिसता ना? नाही नाही, तुम्ही ज्याला बाय केलं त्यालाच एक्झिट करायचं. त्याला एक्झिट ॲट मार्केटचं ऑप्शन होतं, तिथे क्लिक केलं ना? हा हा, ते स्टॉप आहे ना आता. म्हणजे आता हो. तुमचं प्रॉफिट लॉस दिसत नाही ना. म्हणजे पहिले एक्झिक्यूट मध्ये ना फक्त बाय दिसत होतं, आता बाय पण आणि सेल पण हा, दिसतंय ना तिथे. बरोबर आहे, बरोबर आहे. ठीक आहे, बघा मोमेंटम आलेली आहे. आपला जो डिसिजन होता तो एकदम परफेक्ट होता, एंट्रीचा पण आणि एक्झिटचा पण. तुम्ही बघू शकतात. आता एकदम बरोबर आहे सर. मोमेंटम ने आली ती गोष्ट वेगळी आहे, कारण की आपण मोमेंटम नाही क्रिएट करत. आपण फक्त डिसिजन घेतो की एंट्री कुठं व्यवस्थित करायला पाहिजे, कुठं एक्झिट व्हायला पाहिजे. सो हे असतं नॉलेज, आणि ते लाईव्ह मध्ये करणं खूप अवघड आहे. ठीक आहे, आता मी इथून बाईंगचा प्लॅन करू शकलो असतो, बट आपण ऑलरेडी सेल केलंय. सो परत बाय करणं म्हणजे तुमच्यासाठी थोडंसं कॉम्प्लिकेटेड झालं असतं, लगेच फास्ट डिसिजन चेंज करणं. आणि मी आज ट्रेड नाहीच घेतला, कारण की मग त्या दिवशी मी ट्रेड घ्यायला गेलो. सो तुम्हाला मी व्यवस्थित सांगू शकत नाही, त्याच्यामुळे मी आज ट्रेड नाही घेतला, फक्त तुम्हालाच. ठीक आहे, साईडवेज आहे मार्केट, मजा तर नाही तशी काही. पण इथून टर्निंग पॉईंट आहे, वर जाऊ शकतं. सो गेलं ते. बघू आता गंमत बघू आपण थोडीशी, आणि व्यवस्थित आपल्या लोकेशनला जेव्हा येईल तेव्हा आपण विचार करू. इथून परत खाली येते का? ओ रे वा, स्टॉप लॉस घेऊन खाली. आपला स्टॉप लॉस घेऊन खाली, म्हणजे ठीक आहे. इथून पण एक टर्निंग पॉईंट आहे, पण ठीक आहे, एक ट्रेड बघू. अजून एक स्ट्रॉंग कन्फर्मेशन जर आली तर विचार करू आपण. एक ट्रेड घेतल्यानंतर मी लगेच नवीन ट्रेड साठी तुम्हाला म्हणजे करू नाही शकत रेडी. सो आपण वेट करू थोडासा. थोड्या वेळानंतर व्यवस्थित कन्फर्मेशन भेटली तर विचार करू. आता याच्यात काय झालं असतं, आपण समजा एक्झिट नाही झालो असतो ना, आपला स्टॉप लॉस गेला असता. त्याच्यानंतर मोमेंटम आली आहे, ही मोमेंटम मोठी होऊ शकते क्रिएट, नो प्रॉब्लेम. पण
स्टॉप लॉस जाऊन परत एंट्री घेणं हा मूड ऑफ होऊन जातो. त्याच्यापेक्षा इथं प्रॉपर एक्झिट होऊन नंतर प्लॅन करणं हे बेस्ट असतं कधी पण. तुम्हाला मी सांगितलं गॅप ठेवायचा प्रत्येक गोष्टीमध्ये. सायकोलॉजी हम्म, फार काम करते सर. हम्म. तर माझा स्टॉप लॉस नव्हता सकाळी, त्याच्यामुळे खूप मोठा लॉस झाला. नाही असं नाही करायचं. तुम्हाला माहिती आहे ना मी आज लाईव्ह येणार आहे. तुम्ही कशाला हे केलं? तुम्हाला मी सांगितलं पण आहे काय करायचं काय नाही करायचं. किती लॉस झाला सर? काय नाही, 2-2.5 हजार रुपये झाले. हम्म, ठीक आहे, काही हरकत नाही. ही एक मोमेंटम होती बरं का एकला, पण मी नवच होतं, मी बघितलंच नाही ना. मी आता बघितलं, त्याच्यानंतर इथं पण व्यवस्थित आहे. इथून पण आपण सेलिंगचा प्लॅन करू शकलो असतो, म्हणजे माझ्या हिशोबानुसार, माझ्या प्लॅनिंगनुसार. इथं पण ओके होतं बरं का, इथं पण ठीकठाक आपल्याला कॅच झालं असतं. काही गोष्टी असतात ना, ती हिस्ट्री असते. हिस्ट्रीला म्हणजे रिग्रेट नाही करायचं की मी इथं पाहिजे होतो. इथं सुद्धा कॅच केलं असतं आपण, मी पाहिजे होतो मग मला, पण काय आपण जेव्हा आलो तेव्हा मार्केट एकदम साईडवेज होऊन गेलं एकदम. बघा, ह्या रेंज मध्ये आणि त्या सर रेंज मध्ये फरक आहे ना. बोला. सर, 1 वर्षापूर्वी मी प्लॅन केला होता, म्हटलं आता शिकण्याशिवाय यायचंच नाही बाबा हम्म, हम्म, मार्केटमध्ये. मग हम्म, हम्म, हम्म. तर आज तुम्ही घ्यायला लावला, ट्रेड म्हणून घेतला, नाही तर मी फक्त वॉच करतोय आणि अभ्यास करतोय फक्त. नाही, व्यवस्थित आहे, चांगली गोष्ट आहे. एकदम सर बेस्ट. वॉचच्या वेळेस आणि अभ्यासाच्या वेळेस बरोबर येतं सर. जेव्हा पैसे लावतो ना तेव्हाच बरोबर येत नाही. मग सायकोलॉजी तेच तर आहे, तोच तर पार्ट आहे. सायकोलॉजी आपली चेंज होऊन जाते. आपण जास्त घाबरतो ना, रिअल पैसे असतात ते, आणि डुप्लिकेट पैसे असले म्हणजे आपण रिलॅक्स राहतो. काय आपले पैसेच नाही आहे, सो तर जाईल ते तेवढं. खालून एकदम फास्ट मुवमेंट आली बघा, 26-30 पासून ते वर कॅन्डल बनली, ती कसं काय म्हणजे कुठल्या बेसवर आली? इथून तिथून का? खालून. हा. आता हा एक सपोर्ट होता ना त्या बेसवर, आर एस होता. मी बेसिकली तुम्हाला जे शिकवलं तेच सांगू शकतो, बाकी गोष्टी पण मॅटर करतात. पण हम्म. हम्म, ही एक आर एस लेवल होती म्हणून आली. म्हणजे छोटी कन्फर्मेशन तुम्हाला मी जी शिकवली त्या बेसवर सांगतोय. बाकी पुढला भाग मग सांगणार सर. नाही नाही, जे जे पॉसिबल आहे ते मी सांगतोय तुम्हाला. लाईव्ह मध्ये मी आहे ना शिकवू शकत नाही जास्त. शिकवायला गेलो, आता हो सर, तुम्ही मला बरोबर. इथं कोणीतरी लक्ष. प्रश्न विचारला तर लगेच हा ट्रेड आपला म्हणजे हा एक डिसिजन सुटून गेला असता आपला. काय छोटा का असे ना, पण तुम्हाला आता बघा काहीतरी कॉन्फिडन्स आला की हा हो सर, हो सर. प्रॉफिट छोटा असो मोठा असो, आणि आपण जर मोठ्याच्या नादात पडलो असतो तर आपला लॉस झाला असता इथं. सर हे असं 2-4 दिवस घ्या हो, तेव्हा कन्फर्म होईल पूर्ण. ओळखी नाही वसुली वाव, बस. नाही वाव. वसुली करते का क्लासने ते? 2-4 दिवस करत तरी नाही वाव. ठीक आहे, कारण की खूप गोष्टी आहेत, मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, वसूल होईल ठीक सर. आहे, आपण स्टॉप करायची रेकॉर्डिंग. ठीक आहे, बऱ्यापैकी झाली आहे, छोटीशी का असे ना, हो 28. सर.